हाय सगळ्यांना. तर वय कितीही असू द्या महिलांचं, पण परपुरुषाला आकर्षित का होतात यावर बोलणार आहे बरं का. ज्यांना कोणाला अशा मुद्द्यांमध्ये रुची आहे त्यांचं स्वागतच आहे माझ्या चॅनलवर. पण त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब अजून भी मला येत नाही म्हणायला बघा. करायचं असलं तर करा, नाही तर नका करू. महाग लागत नाही मी कुणाच्या कोणत्याच गोष्टीबद्दल. काय जर तुम्हाला असे मुद्दे ऐकण्यामध्ये रुची असेल तर स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आता मुद्दा ऐकल्यानंतर एक लाईक तेवढं ते पण तुमच्यावरच, मी सोडून देते बरं का. हा, आता तुम्ही लाईक करा नाही करा, बघा नाही बघा, प्रयत्न चालू तर ठेवणारच मी थोडी ना हार मानणार आहे. हे बघा, कुठल्याही गोष्टीला प्रयत्न करत राहायचं बरं का. एक ना एक दिवस सक्सेस मिळणार 100%. हार मानू नका, कुठल्याच गोष्टीत हार मानायची नाही. हा, मी नाही मानत, तुम्ही पण मानू नका. काय अरे बाबा, यशस्वी होण्यासाठी प्रयत्न स्ट्रगल करणं साहजिक आहे. हातावर हात धरून काय होतं? काही नाही. तर मी करते माझ्या मुद्द्याला चालू. सोशल मीडिया नव्हती तेव्हा गोष्ट वेगळी होती. तिथल्या तिथं आडुशाला पण होती. ही नवरा सोडून परपुरुषाला महत्व देण्याची गोष्ट सुरुवातीपासून होती आणि आहे. एवढंच झालेलं आहे आता की दुनिया डिजिटल झालेली आहे. देशादेशात आपला भारत देश महाग कसा पडल? नाही पडू शकत. खास करून अशा गोष्टींसाठी बरं का. तर महाग कोण पडलंय ते बी तुम्हाला सांगते. राग येऊ देऊ नका फक्त बरं का माझ्या बोलण्याचा. जे आहे तेच मी बोलते. कोणाला गृहीत धरून बोलत नाही. त्यामध्ये मी पण माझ्या स्वतःला इन्व्हॉल्व करत असते. त्याच्यामध्ये माझ्या बरोबर माझा नवराही असतंच की. मी काय बिना नवऱ्याची आहे का? नाही, नवरा मला पण आहे. मी त्याची बायको आहे. तर ही गोष्ट जर त्या नवऱ्याच्या बायकोने लक्षात ठेवली तर कुठंतरी आपलं जे जीवन आहे ना, जसं चाललंय तसं चलू द्या. आता काय पूर्ण आयुष्य गेलंय. कधी चांगलं तर कधी वाईट आपल्या समोर आलंय आणि ते आपण पाठी टाकीतच पुढं चाललाव ना. माग कुठं आहेत आपण कशात सांगा बरं? पुढंच चाललाव ना जगण्यामध्ये, आपल्या वयामध्ये, आपल्या त्या वर्षानुवर्षे दिवसानुदिवस येणारा प्रत्येक सेकंद क्षण पाठीच चाललाय हो. पुढं नाही येणार आता ते. तर कोणी कोणी त्या क्षणाचा, त्याच सेकंदाचा, त्या वर्षाचा, त्या दिवसाचा, येणाऱ्या काळाचा कसा उपयोग करून घेतात
हे जरी तुम्हाला माहित असेल तरीही माझं काम आहे मुद्दा घेऊन येण्याचं, ते मी घेऊन आले. प्रश्न पडलाय मला एकटीलाच नाही, बऱ्याच जणायला. हे लपडे लयच वाढले तर 50 वर्षाची बाई, आता मी बी 50 कडे गेले बरं का, खोटं नाही. कमी जास्त असू शकतंय, तेवढं डिटेल मध्ये नाही. कोणाला माहिती होतं आपण कवा जन्माला, आता न पता आता निघालंय, ते डिजिटल झालंय दुनिया म्हणलंय ना. त्याच्यानं ते जन्माला बाळ येतं ना, त्याच्या अगोदरच कधी दुखत होतं, कधी कळा येत होत्या, कधी ते सिझर ठरलंय का नॉर्मल होणार आहे, हे सगळं 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 कैद करून ठेवले. तर कुणी कुणी त्या डायरीमध्ये लिहून ठेवले, तर कुणी कुणी ते व्हिडिओमध्ये कैद करून ठेवलेत, कुणी कुणी हृदयात ठेवलेत, कुणाकुणाला. पण ते असं नाही की आता कळतच नाही कुणाला, सगळ्याला कळायलंय. आता माझे 3 लेकरं आहेत. अहो त्या 3 लेकराच्या जन्माच्या वेळेस ते एक एक पॉइंट दाखल्यावर आहे, त्यांच्या जन्म दाखले निघाले. तर माहिती आहे ना तुम्हाला, आपले का जन्म दाखले होते का पहिले, कवा पैदा झाला म्हणून, कवा जन्माला आला म्हणून, काय खेळता ते काय काम धंदे करता करता बाया जन्म देत होत्या. आता काय नाही, ते पोटात बाळ राहिलं की विषयच खलास झाला. येणारा एक एक सेकंद त्या बाळात आणि त्या बाळाच्या आईत अख्ख खानदान झुलत आहे का नाही. तर सध्या तरी महिन्याला, 3 महिन्याला, 2 महिन्याला, कवा कवा 15 दिवसाला बी ते चेकअप करायला न्यावं लागते बायकोला दवाखान्यात. आणि कवा कवा सोनोग्राफी बी करावी लागते, टायमाला. माहिती नाही येणारा काळ दिवसाला सोनोग्राफी करीत आहेत का काही की लोक. आता आमचं जे होतं ती बघा, आमचं कसं होतं, आमच्या वेळेसच सांगायले. मी जेव्हा गरोदर होते ना, तेव्हा सरकारी दवाखान्यामध्ये ते 3 डोस घ्यायचे. तर 9 महिने होईपर्यंत 3 डोस घ्यावे लागत होते. आणि महिन्याला एवढ्या मोठे ते पाकिट देत होते बघा, शक्तीच्या गोळ्या म्हणायचे, शक्तीच्या गोळ्या. त्या रोज खायच्या, सकाळ संध्याकाळ दुपार म्हणल्यावर. कारण की त्यानं बाई तंदुरुस्त होतीये, ताकद येते. आणि ते खरं बी होतं बरं का. काय आमचे काय शिजरं झालेले नाहीत, दवाखान्यातच डिलिव्हऱ्या झाल्यात आमच्या. पण नॉर्मल, गोंडी फुटल्यावर फटकून काय म्हणजे. पण आता लयच निघाले, काय बी निघू परत मग. आता आपलं झालं, गेले दिवस आपले, हे का नाही. पण जे दिवस आले तर त्याच्यावर बोलायचं तर राहूनच चाललंय बघा. दिवस आलेत की आमच्यासारख्याचे बी आलेत, ह्या वयातल्या लोकांचे. म्हणजे नवरा तर आहे आपला, आता मुलं बाळ बी आहेत. पण जर कुणी आपल्याला भाव दिला तर आपली किंमत वाढल्यासारखं ज्या बाईला वाटतं, ती बाई आला आधी जाऊन घशात बसती परपुरुषाच्या. आता ती घशात बसण्याचं कारण कुठं ना कुठं तरी पाणी मुरतंय राव, कुठं ना कुठं तरी पाणी कसं मुरतंय लक्षात घ्या गोष्ट. आता पॉइंट लय महत्वाचा बोलायला आहे त्या प्रत्येक नवऱ्यासाठी बरं का. जे नवरे बायकोला ही माझीच आहे, आणि आता काय राहिलंय, नातरुंड पत्रुंड आले तर, लेकरं बाळ झाले तर, सुना बाळा आल्या तर, हे ते असलं समज स्वतःला देऊन शांत बसणारे, गार झोपणारे, असं नसतं दादांनो. कळलं का. बाईला म्हणलं ना, वय जसं वाढन तसं तिच्या अपेक्षा वाढत येतात.
काय बाया घेतात समजून नवऱ्याला. मी म्हणत नाही कोण्या प्रत्येक बाईला तसं काही, त्याच्यामध्ये मी पण आहे की. आता मी सोशल मीडियावर आहे, म्हणावा कुणी मला. कधीतरी कुण्या परपुरुषापाशी हाय हॅलो मी केलेलं असल, त्या वेगळ्या भावना व्यक्त होणं, नवऱ्याबद्दल उलट सुलट काहीतरी कोणाकडे बोलणं शक्यच नाही. आहे का? गुपितही नाही आणि जग जाहीरही नाही. हाय का? जर असेल तर पुराव्यासकट या समोर माझ्या. वंदना, इथे मॅसेंजर मध्ये किंवा कुठे अशी अशी तू नवऱ्याबद्दल किंवा तुझ्या स्वतःच्या भावना अशा प्रकारे तू व्यक्त कधी ह्या ठिकाणी अशा तसं झालेली आहेस? हो, मी कितीतरी वेळेस बोलत असते माझ्याबद्दल सुद्धा. पण मी नाही कोणासोबत कुठलाही संबंध ठेवत याचा अर्थ नाही हो. असतात संबंध ठेवणार मी बाया. तिथे घरातलं वातावरण कसं आहे हे पण तितकंच महत्वाचं आहे. आणि जर समजा वातावरण असं असेल, या अगोदर मी बोलले, आता नातरुंड पतरुंड झाले, सुना बाळा आल्या, आता कशाला एकमेकाकडे एवढं महत्व द्यायचं, लक्ष द्यायचं, नवरा बायकोनी एवढं कशाला म्हणजे हवं ते टायमाला मिळवायचा, आनंद घ्यायचा, सुख भोगायचं, काय फरक पडायलाय आता, हे असे विचार करतेत ना जिथं नवरे, तिथं म्हणजे प्रत्येक ठिकाणी म्हणी नाही व, काय बी तुम्ही समजी जाऊ नका. पण काही ठिकाणी हे गुलीगत धोका होता या नवरे संग. नवरे संग गुलीगत धोका होतो. म्हणजे तिथे नवरा बायकोला नक्कीच महत्व कमी देत असावा. म्हणलं ना, भाव वाढतोय स्वतःचा आपल्या, असं जर वाटलं बाईला, तर ती खिशात जाऊन बसतीय घशात. आणि मग काही दिवस, काही वेळ, काही टाइम भेटतंय तेवढं, म्हणजे भेटतंय तेवढं आनंद घेतीय. आता कवळे मुलं पण तेवढं पुरुषांना, लग्न झालेल्या बायका असणाऱ्या त्या पुरुषांकडं नसतंय तेवढं लक्ष बारीक, जेवढं वयात असणाऱ्या मुलांचं एकदम राईट. ते असे माहिती नाही बाई, काही मुलं लयच विचित्र प्रकारे वागतात. आता हे मी का म्हणायले, तर तसे व्हिडिओ बघितले तर मी. व्हिडिओ म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं घडलेलं आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ बघून फक्त छोट्या छोट्या मुलांना म्हाताऱ्या बायासंग प्रेम झालेलं आहे. हाय हॅलो मध्ये ते एवढं जवळ एकमेकांच्या गेलेले आहेत की त्यांना एवढी आतुरतेनं एक चाहूल लागलेली की एकमेकांना भेटायचं आहे. आणि जर ते भेटले बाय चान्स, तर मग ते समोर येत येतात सोशल मीडियावर. आणि समोर आल्याच्या नंतर कळतं व इतूसा पोरगा, डोकरी म्हातारी, त्याला ह्या सोशल मीडियाद्वारे प्रेम झालंय. प्रेमाला वय नसतंय. घंटा
कसला रे प्रेम दसलं? फक्त ती एक वासना घरातून एक तर भेटना आणि स्वतःला कंट्रोल करता येईना आणि कवळकच लेकरू म्हणजे विचार जरी केला तरी बी कसं किच होतंय व लयच म्हणजे कसं गिल्टी फील होतं हा कमीत कमी वयात आपल्या 5-10 वर्षाचा फरक असला तर काही नाही तेवढं वर्षाचा म्हणजे 5-10 वर्षानं बाई मोठी असेल तर समजा साहजिक आहे. अहो आता कसं सांगू तुम्हाला चक्क 22 वर्षाचं मुलगा आणि 50 वर्षाची बाई 22 वर्ष कुठं 50 वर्ष कुठं तुम्ही आणि ते नाही का बघा 18 वर्षाचा मुलगा आणि 45 वर्षाची बाई त्यांचं तर किती मॅटर गाजलेलं. अगं माय ती बाई अजून बी म्हणतीय मी त्याच्या पशीच जाणार आहे त्याचं नाव पण काहीतरी आहे इतकंसं पोरगं लेकरू कानाखाली मारायचा आणि पुन्हा जर असा दुसऱ्या कुठं वागलास ना टंगडी म्हणून हातात देईन असं का बरं म्हणत नसत्या बाय दर्ज देत लेकर तसं जर आपण बोललो ना घाबरतेत लेकर पुन्हा वाटायला जात नाही तर पण ये काय म्हणते तो आली अंगावर घेतली शिंगावर तसं ते लेकराची गोष्ट समजून घ्यायला पाहिजे बायानं पण मजा मिळत असावी नक्कीच जे घरातून फायदे असते पण बोलू शकत नाही बोलून तरी काय फायदा आहे ते फायदे ते मिळतच नाही पॉइंट आहे बरं का असं कुणी समजूच नका की असं कसं शक्य आहे शक्य आहे पण ते मी तुम्हाला अगोदरच सांगितलंय सगळ्यासारख्या नसतात आणि काही सगळी सोडून देतात तुम्हाला मान्य करायचंय तर करा नाही तर नका करू आणि ज्या सोडून देतात त्या दुसऱ्याचा वापर करतात आणि स्वतःही दुसऱ्यांना वापर करू देतात हे नाकारता येणार नाही. आता तुम्ही फिरून माझ्यावर काही ना काहीतरी जर समजा एखादं वाक्य जरी ढकलीत असला ना तर तुम्ही स्वतः मला भिडून बघा म्हणजे मग कळन तुम्हाला मी कशी आहे ती बरोबर आहे ना. असं वाक्य ढकलून काय फायदा नाही. मी पर्सनली कुणाला बोलायले का तसं पर्सनली मला कोणी बोलू नका माझं काम मी करायले तुम्हाला आवडलं बघा नाही आवडलं वर ढकला व्हिडिओ माझा सरळ शब्द आहे पण जे हाय ते मी बोलते. नवरे बायकांना पाहिजे ते नक्कीच देण्यामध्ये सक्षम नाहीत आणि बायकांना काय पाहिजे पाहिजे सुख प्रत्येक बाईला नाही म्हणलं ना ती कंट्रोल करते स्वतःला पण एखादी बाई वाहवत जाती आणि त्याच उद्योगरी येतात काय सगळ्या बाया येतात का इच्छा जरी असली तरी बी इच्छा मारणं बाईचं कर्तव्य आहे पूर्वीपासून शिकायची त्या काय व मनस्मृतीपासून आणि त्याच्यावर चलतंय बरं का पूर्ण आपला भारत आणि प्रत्येक समाज मनस्मृतीवर प्रत्येक गोष्ट कुठं ना कुठं लागू आहे
प्रत्येकावर, असं नाही की नाही,